चला, आवाज वगैरे येतोय? चला आपण स्टार्ट करूया. बघा, ग्रुपला जो काही आपण मेसेज दिला, त्या मेसेज प्रमाणे आज आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जे काही आपण सेफ्टी एक्झामिनेशन झाली, त्याच्यामध्ये महाराष्ट्र टॉपर जे काही आलेले स्टुडंट आहेत, ते आपल्या अकॅडमीचे स्टुडंट होते आणि त्यांचं नाव म्हणजे माननीय श्री प्रदीप आंबरे सर. सरांचं ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे आणि सर महाराष्ट्र टॉपर आहे. ठीक आहे. तर मी सरांना इन्व्हाइट करतो. ठीक आहे. तर सरांचं मी सुरुवातीला इंट्रोडक्शन करून देतो. तर बघा, आजचा उद्देश म्हणजे सरांचं व्याख्यान ठेवण्याचा उद्देश म्हणजे जी काही आपली ॲग्री एमपीएससी मेनची डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन फर्स्ट टाइम होते आणि तुम्ही सगळे त्यासाठी प्रिपेअर करत आहात. तर बघा, एक अप्रोच त्या एक्झामिनेशनसाठी कसा असला पाहिजे, मग तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ते सगळे क्वेश्चनचे जे काही तुमचे क्वेश्चन आहेत ते सगळे आन्सर तुम्हाला या व्याख्यानामधून भेटणार आहेत. ठीक आहे. तर सर सुरुवातीला त्यांचा जो काही पार्ट आहे तो पार्ट सर कंप्लीट करते. नंतर तुमचे जे काही क्वेश्चन्स वगैरे असतील, ठीक आहे, ते तुम्ही एक सरांचा पाठ झाल्यानंतर तो तुम्ही पाठ तुमचा जो काही पाठ आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, एक थोडक्यात सरांचं जर इंट्रोडक्शन करून द्यायचं म्हटलं तर सुरुवातीला बघा, जी काही आपली एफएसओची जी काही एक्झामिनेशन होती, नियर अबाउट ज्या काही 200 जागा होत्या, त्यापैकी आपली एफएसओची बॅच होती आणि त्या बॅच पैकी जवळपास 120 विद्यार्थ्यांचं या पोस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. तर ज्या क्लास 1च्या जागा होत्या त्याच्यामध्ये जवळपास 8 जागा होत्या. तर 8 पैकी 6 स्टुडंट आपले क्लास 1 झालेले आहेत. त्यातील एक विद्यार्थी म्हणजे आपले प्रदीप आंबरे सर. प्रदीप आंबरे सरांची ऑल महाराष्ट्रात फर्स्ट रँक आहे आणि चांगल्यापैकी मार्क्स पण त्यांनी मिळवलेले आहेत. त्यांच्या व्याख्यानामधून नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता थोडंसं सरांचं बॅकग्राऊंड जर सांगायचं म्हणलं तर सरांचं बीटेक ॲग्री झालेलं आहे आणि सरांना बीटेकला गोल्ड मेडल सुद्धा आहे. त्याचबरोबर एमटेक सुद्धा सरांचं झालेलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून त्यांनी ते कंप्लीट केलंय. त्याचबरोबर बघा, एक असियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँक ऑफ थायलंडला या ठिकाणी सरांनी आणि मी सोबत एक कोर्स सुद्धा कंप्लीट केलेला आहे. एमपीक्यू राहुरी मधून 20 विद्यार्थी त्या कोर्ससाठी निवडलेले होते आणि त्याच्यामध्ये सर आणि मी ते ट्रेनिंग सोबत आम्ही कंप्लीट केलेलं आहे. तर ठीक आहे, आता जास्त वेळ न घालवता एक छोटासा सत्कार आपण सरांचा करूया आणि त्याच्यानंतर सरांचा पाठ सर कंटिन्यू करतील. ओके. थँक्यू. अभिनंदन सर. धन्यवाद. राहुरी ॲग्री अकॅडमीचे सर्व आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्री संदीप भुसारी सर यांचं सर्वप्रथम धन्यवाद. तर आता मी जे काही या उद्देशाने या ठिकाणी उभे आहे, येणारी आगामी कृषी सेवा मुख्य परीक्षा जी की डिस्क्रिप्टिव्ह होती, ज्यावेळेला मी म्हणजे आपण सुरुवातीला ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करत होतो, त्यानंतर आता आपण डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करतोय. थोडासा चेंज अभ्यासामध्ये निश्चित आहे. काही गोष्टी आपल्याला त्या फॉलो करायच्या आहे. ज्यावेळेला मी एफएसओचा ज्यावेळेला अभ्यास सुरू केला होता, ज्यावेळेला मी राज्यसेवा मुख्य परीक्षा यादी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न करत होतो, त्यानंतर म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचा फर्स्ट टाइम ज्यावेळेला अभ्यास सुरू केला होता, त्यावेळेला थोडंसं म्हणजे भीती वाटत होती किंवा सिलेबस म्हणजे सिलेबसची पण भीती वाटत होती, कसा लक्षात वगैरे ठेवायचा. पण हळूहळू त्या सर्व गोष्टी आपण म्हणजे आपल्या अभ्यासातून म्हणजे ती आपण मी शिकत गेलो. तर त्या पद्धतीने तुमचा जो काही ॲग्रीचा मुख्यचा सिलेबस आहे, थोडासा वास्ट सिलेबस आहे. त्यामुळे तुम्हाला निश्चितच मेहनत त्यावर म्हणजे जास्त भर द्यावा लागणार आहे. तर मी जे काही म्हणजे माझा जे काही अनुभव आलेला आहे, माझ्या जे काही मी अभ्यास केलेला आहे, त्यामधून मला कशी जास्तीत जास्त मार्क मिळाली, मी कोणत्या गोष्टी केल्या ह्या तुमच्यापाशी मी आता शेअर करत आहे. त्यामध्ये बघा, सर्वप्रथम डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करताना 3 महत्वाचे घटक आहेत. ते म्हणजे कंटेंट आपला कसा पाहिजे, त्यानंतर स्पीडमध्येच टेस्ट म्हणजे टेस्ट सिरीज किती सोडवायच्या किंवा काय ह्याबद्दल मी त्यामध्ये सांगेन. आणि 2 नंबरला म्हणजे शेवटी हँड रायटिंग किंवा तुमचं प्रेझेंटेशन कसं पाहिजे, हँड रायटिंग आणि त्यानंतर प्रेझेंटेशन. याच्यामध्ये आणि शेवटी काय तो तुमचा जो तुम्हाला जो काही स्ट्रक्चर दिलेला आहे आयोगाने, म्हणजे एमपीसीने जे काही तुम्हाला क्वेश्चन किती पेपर फर्स्ट आणि सेकंड याबद्दल एक छोटंसं डिस्कशन कसं सॉल्व्ह करायचं त्याबद्दल एक सांगेल. तर सुरुवात करताना आपण कंटेंट पासून करू. आता कंटेंट जो काही तुमचा ॲग्रीचा जो सिलेबस आहे तो थोडा वास्ट सिलेबस आहे. म्हणजे जवळपास 13 ते 14 पानांचा सिलेबस आहे आणि जो फूड सेफ्टीला होता तो 3 पानांचा होता. त्याच्यामध्ये आणि आम्हाला वेळ जास्त होता, एक 8 महिन्याचा वेळ आम्हाला
प्रिपरेशनसाठी भेटला होता. तुम्हाला आता एकदम 18 मे म्हणजे 80 दिवसात 86 दिवसात तुमचे पेपर येऊन आलेला आहे. जे तुम्ही कंटेंट वापरताय, राहुरी ॲग्री अकॅडमीने खूप मेहनत घेऊन ते कंटेंट बनवलेलं आहे. म्हणजे कोणत्या पण कंटेंटवर तुम्ही विश्वास ठेवा. त्या कंटेंटवर तुम्ही भर द्या आणि जे काही म्हणजे जो सिलेबस आयोगाने डिफाईन केलाय, तो एक तर सेमिस्टर बेस केलेला आहे. म्हणजे BSc ॲग्रीचा असेल किंवा ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग असेल किंवा अलाइड ब्रांचचा असेल. तो जो काही सिलेबस डिझाइन करताना त्यांनी सेमिस्टरचाच म्हणजे कोर्सेस त्यांचा आधार घेतलाय. मग तुम्हाला काय करायचं, त्या सेमिस्टरमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले, त्या क्वेश्चन आणि तुमचा सिलेबस, त्या क्वेश्चन खाली आणि सिलेबसचा पॉइंट याच्यानुसार तुमची नोट्स तयार करा किंवा जो राहुरी ॲग्रीची काही नोट्स दिली, ती नोट्स वापरा. त्यामध्ये मग तुमचं सर्वप्रथम नोट्स एकदा तयार झाली पाहिजे. ॲट द एंड ऑफ फेब्रुवारी ह्या महिन्यापर्यंत तुमचं मटेरियल आणि तुमचे नोट्स तयार झाले पाहिजे. त्यानंतर पुढचा महिना जो आहे, तो जास्तीत जास्त पाठांतरावर द्या. म्हणजे कसं, जोपर्यंत कंटेंटवर होल्ड येत नाही, तोपर्यंत स्पीड भेटत नाही. स्पीड भेटत नाही, मग हँड रायटिंग किंवा आपलं प्रेझेंटेशन चांगलं होत नाही. या तिन्ही गोष्टी डिस्क्रिप्टिव्हसाठी एकदम म्हणजे व्यवस्थित एक इंटरलिंकिंग आहे. मग तुमचं आता सगळ्यात महत्वाचं काय, कंटेंट डिफाईन करायचा. कोणता टॉपिक मला कोणत्या नोट्स मधून वापरायचा आहे, मला कोणत्या सोर्स मधून वापरायचा आहे, कोणता सेमिस्टरची नोट्स यूज करायची, कोणत्या क्लासची नोट्स यूज करायची, लवकर म्हणजे जास्तीत जास्त लवकर फाइंड आउट करा. म्हणजे त्याच्यावर जास्त वेळ देऊ नका. आणि आता बऱ्यापैकी तुमचा सिलेबस कव्हर होत आला असेल, कारण आता म्हणजे जे काही बॅचेस वगैरे आहेत ते समाप्तीच्या मार्गावर आहे. म्हणजे तुमचा जो काही सिलेबस वगैरे आहे तो कम्प्लीट होत आलेला आहे. त्याच्यावर ज्या कंटेंट तुम्ही जो केलेला आहे त्याच्यावर जास्त होल्ड आणायचा प्रयत्न करा. कंटेंट जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल ते तुम्ही म्हणजे सॉर्ट आउट करा आणि ते पाठ करायचा प्रयत्न करा. मी स्पष्ट म्हणेन की पाठ करायचं, कारण ऑब्जेक्टिव्ह वेगळी आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह वेगळी आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुमच्या पुढे 4 पर्याय असतात. 4 पर्यायामधून उत्तर तुम्हाला द्यायचं असते. पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला पूर्ण आन्सर एक माहित पाहिजे. आता समजा तुम्हाला जर पीएम म्हणजे पहिल्या पेपरमध्ये जर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जर तुम्हाला विचारली, तर त्याच्याबद्दल तुमची एक लगेच थिंकिंग असली पाहिजे. ती लॉन्च डेट काय आहे? किंवा मग लिहिताना लगेच तुमची नोट्स पण अशीच पाहिजे. लॉन्च डेट, तिचा टाईप काय, ती सेंट्रल स्पॉन्सर आहे की सेंट्रल हे सेंट्रल स्पॉन्सर असेल तर सेंट्रल स्पॉन्सर लॉन्च 2015. त्यानंतर हा झाला एक पॉईंट, हा झाला दुसरा पॉईंट. तिसऱ्या पॉईंट मध्ये त्यांच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन किती, म्हणजे सेंट्रलचं कॉन्ट्रीब्युशन किती, त्यानंतर स्टेटचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, त्यानंतर मग त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, म्हणजे कोणत्या प्रकारे किती ऑब्जेक्टिव्ह दिले ते ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह नंतर त्याच्यात कॉम्पोनंट कोणते कोणते, ऍक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम आहे का, पर ड्रॉप मोर क्रॉप त्याचा कॉम्पोनंट आहे का, ह्या टाईपनुसार. आणि त्यानंतर कंक्लुजन मध्ये किंवा मग त्याचे बेनिफिट्स, किती एरिया कव्हर केलाय त्यांनी, किंवा मग किती एरिया म्हणजे इरिगेटेड आंध्र आलाय प्रधानमंत्री किसान सिंचन योजना, हा एका टॉपिक ह्या या पॉईंट नुसार तुमच्या नोट्स वगैरे तयार असल्या पाहिजे. आणि या नोट्स सुटसुटीत असल्या पाहिजे आणि फुल लेंथ असल्या पाहिजे. तुम्ही म्हणजे एकदम अशा शॉर्ट नोट्स साठी जाऊ नका. म्हणजे एकदम बुलेट पॉईंट फक्त आता समजा आम्हाला ऍडव्हान्टेजेस मध्ये एक्सटेंड शेल्फ लाईफ, फक्त एकदम शॉर्ट मध्ये जाऊ नका. नोट्स तयार करताना फुल केला एक्सटेंड शेल्फ लाईफ बाय 5 इयर्स 3 इयर्स असं करा. म्हणजे जेवढं तुम्ही जास्त फुल मध्ये लिहिण्याचा प्रयत्न कराल ना, तेव्हा तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहे. जेवढं तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहिणार तसं मार्क तसे तुम्ही रिड्यूस होणार आहे मार्क. हे झालं हे कंटेंटच्या बाबतीमध्ये. कंटेंटच्या बाबतीमध्ये झालं. आता त्यामध्ये मी म्हणजे एक माझा हे दाखवतो तुम्हाला, म्हणजे कशा प्रकारे मी नोट्स काढली होती. हा एक सॅम्पल आहे. आता मिलिंग ऑफ व्हीट, आणि हाच क्वेश्चन आम्हाला फायनल पेपरला पण आला होता, मिलिंग ऑफ व्हीट. तर मी मिलिंग ऑफ व्हीटचं सुरुवातीला म्हणजे पेपर लिहिताना आपल्याला सुरुवातीचं इंट्रोडक्शनची पॉईंट एक मिनिट. आता इंट्रोडक्शनचे पॉईंट म्हणजे कसं लिहायचं, प्रत्येक एक्झाम प्रत्येक क्वेश्चनला लिहायचं का लिहा, पण काय तुमचं इंट्रोडक्शनचे पॉईंट आणि तुमचं जे काही बॉडी हे म्हणजे जे काही तुम्हाला जो वेळ आहे, ऍग्रीचा सिलेबस खूप मोठा आहे, त्या वेळेमध्ये जर पूर्ण होत असेल तर त्यासाठी प्रयत्न करा. नाही तर तुम्ही प्रत्येक पॉईंटचं जर इंट्रोडक्शन करत गेले आणि तुमचं जे मेन बॉडीचं किंवा मेन सिलेबस तुमचा झाला नाही, तर तिथं त्याचा एक मेळ झाला. कारण आमच्याकडे 8 महिने होते आणि सिलेबस शॉर्ट होता, त्याच्यामुळे आम्हाला वेळ होता की म्हणजे म्हणजे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायला आम्हाला वेळ होता. प्रत्येक पॉईंट वगैरे म्हणजे प्रत्येक जो काही सिलेबसचा पॉईंट आहे त्याच्यावर काय काय नवीन काढता येईल यासाठी आमच्याकडे भरपूर वेळ होता. 8 महिन्याचा वेळ होता. सिलेबस छोटा होता. तुमच्याकडे आहे त्या वेळेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने कराल याच्याकडे लक्ष द्या. आता बघा, समजा मी बिलिंग ऑफ व्हीट काढताना सगळ्यात पहिल्यांदा व्हीटचं म्हणजे सुरुवातीचं इंट्रोडक्शन ह्या पॉईंट पण लिहिलं की व्हीट म्हणजे काय, त्यानंतर ते स्टेपल फूड आहे, त्याचा मेनली फॉर्म
फ्लोअर मध्ये येतो. म्हणजे एक लिंकिंग केली फ्लोअर, आणि फ्लोअर कसं तयार करतात, मिलिंग नुसार फ्लोअर तयार करतात, मग मिलिंग ऑफ हीट. आणि याच्यामध्ये मी डायग्राम पण काढली होती आपली याची व्हीटची एक छोटी डायग्राम पण काढली होती. त्याच्यामध्ये व्हीटची एक अशी छोटी डायग्राम पण काढली होती आपली. त्याच्यामध्ये आपला म्हणजे इथं आपल्याला दाखवते एंडोस्पर्म जर्म वगैरे असं पण दाखवलं होतं. फायनल पेपर मध्ये असं केलं होतं. त्यानंतर फ्लो चार्ट आता ब्लँक पेजेसवर मी नोट्स काढल्या होत्या. त्यानंतर आम्हाला कळालं की हा काय आपल्याला पेपर आहे तो लाइनिंग पेपर आहे. मग नंतर मी लाइनिंग पेपरवर पण त्याची एक टेस्ट सिरीज सोडवली होती. त्यानंतर तुम्ही आता वापर करताना लाईन पेजेसच वापर करा, जे आयोगाने जे दिलेले आहेत लाइनिंग पेपर किंवा अकॅडमीने वगैरे म्हणजे उपलब्ध करून दिला असेल त्या लाइनिंग पेपरवर करा. आणि जे काही चार्ट वगैरे काढणार ते एका खाली एकच काढा. मी आता हा चार्ट काढला, त्याच्यानंतर प्रत्येक चार्ट बद्दल थोडं शॉर्ट मध्ये क्लिनिंग म्हणजे काय, कंडिशनिंग टेम्पर, यांच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या एकदम इम्पॉर्टंट आहे. आता क्लिनिंग साठी इम्पॉर्टंट काय, व्हायब्रेटिंग म्हणजे स्क्रीन, ऍस्पिरेटर, जे इम्पॉर्टंट वर्ड आहे ते टाकले होते. त्यानंतर कंडिशनिंग टेम्परिंग मध्ये त्यांचं टेम्परेचर वगैरे असेल, किंवा तुमच्या सिलेबस मध्ये जे काही टॉपिक असेल त्यांचं टेम्परेचर असेल, त्यांचं एखादं सायंटिस्ट नाव असेल, किंवा ह्या काही ज्या गोष्टी ह्या महत्वाच्या पेपरमध्ये आहे ना, खूप म्हणजे गरजेचं आहे. ह्या दृष्टीने म्हणजे ह्या दृष्टीने म्हणजे तुमच्या जे काही नोट्स आहे ह्या दृष्टीने तयार करा. वाटलंच तर म्हणजे जो काही तुमचा सेमिस्टरचा तुमचा सिलेबस, सेमिस्टरला विचारलेला क्वेश्चन तो एका पेजवर लिहा, आणि एका पेजवर म्हणजे पूर्ण फक्त एकाच पेजवर एक क्वेश्चन कसा येईल म्हणजे तुम्हाला नंतर रिव्हिजनला ते अधिक सोपं जाईल अशा पद्धतीने करा. हे झालं कंटेंटच्या बाबतीत. हे झालं कंटेंटच्या बाबतीत. आता त्यानंतर पुढचा मुद्दा येतो स्पीड आणि त्यानंतर टेस्ट सिरीज. आता प्रत्येकाचा स्पीड वेगळा असणार आहे. म्हणजे काहींचा स्पीड जास्त असणार आहे किंवा काहींचं स्पीड कमी असणार आहे. ही जास्त त्याचा स्वतःची क्षमता वापरायचा. आता ज्यांना असं वाटतं की माझा स्पीड कमी, त्यांनी टेस्ट सिरीज थोडं जास्त सोडवा. किंवा एखाद्याला वाटते की ते माझं स्पीड ओके, मग सारखं टेस्ट सिरीज देणं पण म्हणजे संयुक्तिक नाही. मी काय केलं होतं, जेव्हा माझा पूर्ण सिलेबस जेव्हा कव्हर झाला होता, मी सुरुवातीला टेस्ट सिरीज दिल्या नव्हत्या. लास्टच्या 2 ते 3 महिन्यामध्ये प्लॅनिंग केलं की आपल्याला टेस्ट सिरीज द्या, त्यांनी लास्टच्या 2-3 महिन्यामध्ये द्यायचा आहे. मग पूर्ण सिलेबस कव्हर झाला, मग पूर्ण सिलेबस होल्ड आला. त्याच्यानंतर मी काय केलं, सेक्शन वाईज म्हणजे आमचे आता पेपर सेकंडला 4 सेक्शन होते. मग काय करायचं, 3-4 दिवशी एक सेक्शनचा अभ्यास करायचा, त्यानंतर 4थ्या दिवशी त्या सेक्शनची टेस्ट सोडवायची. त्यानंतर परत 2 सेक्शन मिळून बी आणि सी सेक्शनचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर बी सी सेक्शनची टेस्ट सोडवायची. नंतर डी सेक्शन, असं सेक्शन वाईज टेस्ट पहिल्यांदा सोडवल्या. सेक्शन वाईज मग पूर्ण सिलेबस दोन्ही पेपरचा कव्हर झाला. नंतर मग मी फुल लेंथ 2 टेस्ट सोडवल्या. फुल लेंथ म्हणजे पेपर 1च्या 2, पेपर सेकंडच्या 2, एवढ्या 4च टेस्ट फुल लेंथ एवढ्या मी सोडवल्या. त्यामध्ये जास्त मी टेस्ट सिरीजच्या मागे लागलो नाही सोडवायच्या, कारण मला माहित होतं माझा स्पीड आहे. स्पीड याच्यामुळे आला होता कारण माझं कंटेंट एकदम ओके झालं होतं. कंटेंट माझं पाठ झालं होतं. प्रत्येक पॉईंट मला आठवत होता. मला कोणत्या पद्धतीने मला स्टार्टिंग करायची, त्यानंतर मध्ये काय लिहायचं हे बऱ्यापैकी मला आठवत होतं. त्याच्यामुळे मला स्पीडचा प्रॉब्लेम येत नव्हता. आणि मी स्पीड चेक करण्यासाठी टेस्ट सिरीज सोडवली होती. आणि एक टेस्ट सिरीज शेवटची पेपरच्या आधी एक 10 ते 15 दिवस आधी फुल लेंथ टेस्ट सोडवा, म्हणजे स्वतःसाठी सोडवा. कोणाकडून चेक नाही केली तरी चालेल. हे झालं आपलं स्पीड आणि टेस्ट सिरीजचं. त्यानंतर आता हँड रायटिंग आणि प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. हँड रायटिंग आता प्रत्येकाचं सारखंच असतं असं नाही. आता समजा माझं हँड रायटिंग चांगलं होतं, त्याचा मला थोडा बेनिफिट झाला. काहींचं हँड रायटिंग चांगलं नसेल त्याच्याबद्दल काही आत्मविश्वास कमी करायचा वगैरे काही कारण नाही. जर तुमचं हँड रायटिंग चांगलं असेल तर प्रेझेंटेशन व्हावं, आणि नसलं तर प्रेझेंटेशन कसं करायचं याबद्दल मी म्हणजे तुम्हाला सांगतो. म्हणजे प्रेझेंटेशन पेपरचं कसं असलं पाहिजे. आता तुम्हाला एक म्हणजे एक एक्झाम्पल घेतो. आता मायक्रो इरिगेशन टॉपिक आहे, तुम्हाला टॉपिक आहे मायक्रो इरिगेशनचा. आता समजा क्वेश्चन असा आला, व्हॉट इज मायक्रो इरिगेशन. त्यानंतर टाइप्स ऑफ मायक्रो इरिगेशन, आणि त्यानंतर ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ ड्रीप इरिगेशन. आता हा क्वेश्चन आहे. तुम्हाला जे काही क्वेश्चनचे जे काही आहे तुमचं 15 मार्काचे क्वेश्चन असतील किंवा 10 मार्काचे असतील किंवा 8 मार्काचे, हे आम्हाला होते. तर जो काही 15 मार्काचा लॉंग क्वेश्चन आहे तो फक्त सिंगल नाही विचारणार तुम्हाला, फक्त सिंगल मायक्रो इरिगेशन नाही विचारणार, त्याच्यामध्ये सब क्वेश्चन असणार आहे. मग आपल्याला सब क्वेश्चन जे आता हे विचारलंय मायक्रो इरिगेशन, टाइप ऑफ मायक्रो इरिगेशन आणि ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, हा पेपर मध्ये लिहिताना कसं लिहायचा. सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे आता क्वेश्चन आता समजा 5A, म्हणजे आता तिथं आपल्याला क्वेश्चन लिहायचा नसतो आन्सर शीटवर. मग तुम्ही काय लिहिणार आहे, क्वेश्चन 5A हा सुरुवातीला तुम्ही इंग्लिश केला.
मग आता तुम्ही इथं ए वापरा किंवा स्मॉल ए वापरा, म्हणजे कोणता पण आपल्याला म्हणजे बुलेट काढताना बुलेटिंग करताना वापरायचा ए किंवा स्मॉल ए वापरायचा. तिथं लिहायचं मायक्रो इरिगेशन. फॉर एक्झाम्पल हे देतोय तुम्हाला की अशा पद्धतीने म्हणजे खरं मायक्रो इरिगेशन लिहिलं त्याच्या खाली डबल अंडरलाईन करा. पेपर लाईनिंग आहे त्याच्यामुळे डबल अंडरलाईनिंग करा किंवा त्याला बॉक्स करा एक. ओके. त्यानंतर याच्या खाली लिहिताना आता मायक्रो इरिगेशन पहिली डिफिनेशन म्हणजे काय आहे, त्यानंतर मायक्रो इरिगेशन मध्ये काय काय येतं म्हणजे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला जो काही अजून सायंटिस्ट वगैरे म्हणजे सायंटिस्ट वगैरे असेल किंवा कुणी असेल हे असं म्हणजे प्रेझेंटेशन करताना इकडचे जे काही मेन हेडिंग आहे ते याच्या खाली पुढचा मेन हेडिंग काय आहे, टाइप्स ऑफ मायक्रो इरिगेशन. टाइप्स ऑफ मायक्रो इरिगेशन. टाइप्स ऑफ मायक्रो इरिगेशन मग इथं ड्रीप इरिगेशन, इथं स्प्रिंकलर इरिगेशन, त्यानंतर बबलर किंवा मग खाली अजून जे काय आहे म्हणजे त्याचे टाइप्स वगैरे आहेत ते याच्या खाली. हे झालं टाइप्स ऑफ इरिगेशन. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय विचारला, डीप इरिगेशन. म्हणजे तुम्हाला विचारताना फक्त ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस विचारले, पण मग काय लिहायचं इथं, डीप इरिगेशन लिहायचं इथं. डीप इरिगेशन लिहिल्यानंतर डीप इरिगेशन बद्दल 2-3 डीप इरिगेशन म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा सायंटिस्ट त्याचा तो सिमचा ब्लास वगैरे आहे त्या सायंटिस्टने डीप इरिगेशन शोध लावला, तो कधी लावला त्याचं एक इयर आणि कुठं लावला पहिल्यांदा इस्रायलमध्ये. हे 2 पॉईंट इथं आले. त्यानंतर डीप इरिगेशन म्हणजे काय ते झालं. हे झालं सी. त्यानंतर मग डी ला इथं त्याचे ऍडव्हांटेजेस याच्या खाली एका खाली एक असं. त्यानंतर इथं ऍडव्हांटेजेस प्रत्येकाखाली लाईन मारा किंवा बॉक्स करा म्हणजे तुम्हाला जे सोपं जाईल ते असं. आता इथं ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेज. ऍडव्हांटेजेस इथं ऍडव्हांटेजेस लिहिताना फक्त असं नाही लिहायचं की वॉटर सेव्हिंग वगैरे नाही लिहायचं. वॉटर सेव्हिंग फक्त तुम्ही वॉटर सेव्हिंग लिहिलं, त्यानंतर इन्क्रीज क्रॉप प्रोडक्शन आणि अजून खाली काय लिहिलं वीडचा प्रॉब्लेम मिनिमाइज होतो तसं नाही लिहायचं. वॉटर सेव्हिंग बाय काय असेल ते 40 to 70% वगैरे काय असेल ते. त्यानंतर क्रॉप प्रोडक्शन किती 30 ते 40 म्हणजे हे अंदाजे सांगतो तुम्हाला 30 ते 40% वगैरे. त्याच्यामुळे काय होतं एक तुम्हाला नॉलेज वगैरे आहे असं ते कळतं आणि एक उत्तराला परिपूर्णता येते म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे चेक करणाऱ्याला याने आकडे वगैरे लिहिले त्याच्यामुळे एक अर्धा वगैरे मार्क वाढून जातो. हे झालं ऍडव्हांटेजेस. खाली बी सी डी त्यानंतर ई ला डिसएडव्हांटेजेस. ओके. आता हे झालंय पूर्ण मायक्रो इरिगेशन बद्दल आणि मग खाली काय लिहायचं ओव्हरऑल लिहा किंवा हिंट्स लिहा म्हणजे उत्तराला आपल्याला फिनिशिंग द्यायचं म्हणजे आपल्याला कन्क्लुजन आपण म्हणतो ते ओव्हरऑल लिहा देअरफॉर लिहा किंवा हिंट्स लिहा. मग मायक्रो इरिगेशन म्हणजे दीज आर द टाइप्स ऑफ मायक्रो इरिगेशन अँड नाउ डे वी आर यूज म्हणजे फार्मनी जास्त मायक्रो इरिगेशनचा वापर केला पाहिजे ज्याने की आपलं हे म्हणजे यूज म्हणजे आपलं काय होतंय त्यांनी वॉटर सेव्हिंग होते क्रॉप प्रोडक्शन होते असं एक शेवटचा जो काही कन्क्लुजन मध्ये ते लिहायचं म्हणजे लय युपीसी टाईप पण नका लिहू जे काही फक्त एक आपल्या साध्या भाषेमध्ये जे काही तुम्ही आता जे काही नोट्स तयार करताना त्या नोट्स मध्येच आता तुम्हाला काय लिहून म्हणजे काय कन्क्लुजन वगैरे लिहायचं ते आत्ताच तयार करून ठेवा. थोडासा चॅट जीपीटीचा वापर करा किंवा कोणतं जे काही आयसॅरचे वगैरे असेल त्यांचा सगळ्यांचा वापर करा. त्यानुसार कन्क्लुजन वगैरे तुम्ही आत्ताच त्या पॉईंट्स खाली कन्क्लुजन आणि इंट्रोडक्शनचं सुरुवातीला काय लिहायचं ते आता तुमच्या नोट्स मध्ये इंट्रोड्यूस करून ठेवा म्हणजे फायनल पेपर मध्ये बरोबर आपल्या म्हणजे जे काही आपण पेपर लिहितो तिथे आपल्याला बरोबर आठवतं. अशा पद्धतीमध्ये पेपर लिहिला पाहिजे म्हणजे जो काही चेक करणार आहे त्याला पण व्यवस्थित वाटतं आणि जे काय आहे पूर्ण म्हणजे तुमचं मायक्रो इरिगेशन पण आलं त्याच्यामध्ये टाइप्स पण तुम्ही एकदम व्यवस्थित इनलिस्ट केले. डीप इरिगेशन बद्दल त्याबद्दल लिहिलंय ऍडव्हांटेजेस लिहिताना एक 7-8 ऍडव्हांटेजेस काय जे लिहिले 6 वगैरे लिहिले काय ते एकदम व्यवस्थित लिहिले. डिसएडव्हांटेजेस पण एकदम व्यवस्थित लिहिले आणि क्वेश्चन म्हणजे तुमचं कन्क्लुजन जरी म्हणजे तुम्हाला येत नसलं तर फक्त ओव्हरऑल दिस आर अबाउट मायक्रो इरिगेशन एवढं जरी लिहिलं तर काय होतं की आपला प्रश्न इथं संपला असं त्यांना कळतंय आणि खाली लाईन मारून त्याचं जो काही उरलेला पेपर आहे तो स्क्रॅच करायचा. अशा पद्धतीने प्रत्येक क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केला तर आम्हाला 19 क्वेश्चन लिहायचे होते पेपरमध्ये. माझं 19 क्वेश्चनचं स्ट्रक्चर ह्या पद्धतीचं होतं. असा एकही क्वेश्चन नव्हता की मी ह्या पद्धतीने लिहिलं नव्हता. सुरुवातीला म्हणजे आता एचपीपी जो काही आमचं एकदम म्हणजे फेवरेट जो काही क्वेश्चन होता हाय प्रेशर प्रोसेसिंग वगैरे त्याच्याबद्दल पण मी लिहिताना असंच लिहिलं होतं म्हणजे एचपीपी हाय प्रेशर प्रोसेसिंग आम्हाला विचारला होता. त्याच्याबद्दल लिहिताना मी पहिल्यांदा एचपीपी ते लिहिलं होतं. त्याच्यानंतर त्याचे प्रिन्सिपल लिहिले होते. एचपीपीचा सायंटिस्ट पण मी त्याच्यामध्ये हे केला होता. त्यानंतर प्रिन्सिपल 2-3 प्रिन्सिपल लिहिले होते. त्यानंतर त्याची डायग्राम काढताना व्यवस्थित डायग्राम जेवढं तुमचं फ्लो चार्ट असेल तुमचं जेवढं डायग्राम असेल त्याच्या सेपरेट म्हणजे पेजेस करा. त्या पेजेसवर तुम्ही म्हणजे मी तर एक सेपरेट दिवस द्यायचो. माझा अभ्यास झाला की एकदा सगळी रिव्हिजन झाली की एक सेपरेट दिवस असा असायचा की माझं त्यामध्ये फ्लो चार्ट सगळे पाठ करायचे. त्यानंतर जो काही डायग्राम असेल त्या डायग्रामची मी
म्हणजे हे करायचो, सराव करायचो. त्याच्यामुळे माझं काय झालं, डायग्राम काढताना माझा टाइम वाचला आणि डायग्राम एकदम भारी, म्हणजे जे काही फ्लो एकदम भारी आला होता डायग्रामचा काढताना. त्याच्यामुळे काय होतं, आपला पेपर अजून म्हणजे चेक करायला काय होतं, इंटरेस्टिंग वाटतं. हे झालं आपलं टेस्ट सिरीज बद्दल, म्हणजे ते सांगितलं की म्हणजे तुमचा जर स्पीड वगैरे येत असेल तर टेस्ट सिरीज बघा, म्हणजे किती सॉल्व्ह करायच्या तुमच्यावर डिपेंड आहे. पण सगळ्यात महत्वाचा जो काही टॉपिक आहे तो आहे तो कंटेंटवर. जेवढा तुमचा कंटेंटवर होल्ड असेल तेवढं तुमचा स्पीड वाचणार आहे आणि तेवढं तुमचं हे येणार. हे झालं आता कंटेंट सांगितलं. कंटेंटवर तुमचा जो काय आहे तोच वारंवार वाचा. जास्त म्हणजे जास्त इंट्रोड्यूस करण्याचा किंवा जास्त नोट्स वगैरे वापरायचा प्रयत्न करू नका. आमच्याकडे 8 महिने होते म्हणून आम्हाला वाव होता. मी खूप सारे टेस्ट सिरीज आपल्या टेक्स्ट बुक फूड सायन्सचे ते पण वाचले होते. सेमिस्टरच्या सर्व क्वेश्चन वगैरे, म्हणजे सेमिस्टरच्या एवढ्या काय नोट्स फूड टेक्नॉलॉजी सर्व वाचल्या होत्या. पण आता तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा सिलेबस वास्ट आहे. त्यानुसार तुम्ही तसं प्रिपरेशन करा. टेस्ट सिरीजचं सांगितलं, जोपर्यंत तुमचा कमांड येत नाही तोपर्यंत टेस्ट सिरीज जाऊ नका. डेली टेस्ट सोडवणं संयुक्तिक नाही. डेली टेस्ट सोडवण्यापेक्षा तुमचा जो काय हातामध्ये जो काय पेन असणार आहे तो, आणि आता एक सांगणं आहे की जो काय तुम्ही पेन वापरणार आहे, कोणता पण पेन जो तुम्ही आता वापरत असणार आहे तोच पेन शेवटपर्यंत वापरा. आणि तो पेन कसला असला पाहिजे, तुमच्या डेली हातांमध्ये असला पाहिजे. त्या पेनाने रफ वर्क करा. डेली क्वेश्चन वगैरे काही क्वेश्चन आन्सर लिहिणं पण गरजेचं नाही. जोपर्यंत तुमचं कंटेंट चांगलं होत नाही तोपर्यंत डेली क्वेश्चन आन्सर पण नका लिहू. त्यानंतर क्वेश्चन आन्सर सोडवा. पेन एक आताच चूज, म्हणजे तुम्ही सिलेक्ट केला असेल तो ठीक आहे, नसेल तर जो काही तुम्ही पेन वापरणार तो आतापासूनच त्याच पेननी दररोज तुमच्या हातामध्ये तो पेन असला पाहिजे. आणि हायलायटिंग आणि प्रेझेंटेशन सांगितलं. प्रेझेंटेशनला तुम्हाला सांगितलं की या बॉक्समध्ये म्हणजे जो काही मेन आहे तो त्याच्या खाली हे असं म्हणजे दिसतं, आणि बरोबर याच्या खालीच पुढचा पॉईंट आला पाहिजे, त्याच्या खालीच त्याचे सब पॉईंट आले पाहिजे. असं एकदम सुटसुटीत खाडाखोड वगैरे करू नका. हे झालं आता याच्याबद्दल. आता त्यानंतर तुमचं जो काही हे आहेत म्हणजे स्ट्रक्चर वगैरे आहे त्याबद्दल आपण बघू. आता हे स्ट्रक्चर आहे तुमच्या दोन पहिल्या पेपरचं हे स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये कसं आहे बघा, अटेम्प्ट 4 क्वेश्चन फ्रॉम 1 to 5, 1, 2, 3, 4 आणि 5. या 5 पैकी तुम्हाला 4 क्वेश्चन सोडवायचे. ओके. त्यानंतर 2 क्वेश्चन 7 and 10. 1 to 6 मधून 4 सोडवायचे. 7 to 10 मधून तुम्हाला 2 सोडवायचे आणि 11 ते 14 ते पुढच्या पानावर. सॉरी बरं. त्यानंतर 11, 14 अटेम्प्ट ऑल क्वेश्चन फ्रॉम, हे सगळं ऑल आहे ना, आणि 15 आणि 16 मधून एक. तर याच्यामध्ये काय, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे क्वेश्चन पेपर ज्यावेळेला येईल किंवा मग आता पण ते सोडवताना पण तसंच करा. आतापासून सवय लावा, जेव्हा तुमच्याकडे क्वेश्चन पेपर येईल त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सर्व क्वेश्चन ओव्हरलुक करायचे. त्यामध्ये तुमचं हे स्ट्रक्चर डोक्यातच पाहिजे की मला पहिल्या 6 मधून 3 क्वेश्चन सोडवायचे. मग पहिल्या 6 मधून 3 क्वेश्चन कोणते ते लगेच इथं टिक करायचे. समजा मला आता 2 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, मला 4 नंबरचा क्वेश्चन माझा सोपा वाटतोय आणि मला 6 नंबरचा क्वेश्चन मला सोपा वाटतोय. हे झाला पहिल्याच्यातून. असं क्वेश्चन पेपर हातात आल्याच पहिल्या 5 मिनिटांमध्ये ह्या गोष्टी करायच्या. क्वेश्चन सगळे बघायचे, क्वेश्चन सिलेक्ट करायचे, त्या क्वेश्चनकडे टिक मार्क करायची. त्यानंतर बाकीचा क्वेश्चन 1, 3 याच्याकडे अजिबात लक्ष तुमचं गेलं नाही पाहिजे. त्यानंतर 7, 8, 9, 10 याच्यापैकी मला 2 क्वेश्चन सोडायचे. म्हणजे मला जर 7 नंबरचा क्वेश्चन मला सोपा वाटतोय आणि मला 10 नंबरचा क्वेश्चन सोपा वाटतोय. त्यानंतर 11, 12, 13, 14 हे म्हणजे
कंपल्सरी आणि 15-16 मधून हे झालं. हे पहिल्यांदा गेल्या तुम्ही म्हणजे ज्यावेळेला क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये येईल त्यावेळेला तुमच्या ह्या टिक झाल्या पाहिजे. 1, 2, 3, 4, 5 थोडे जास्त क्वेश्चन आहे ना. पेपर 2 आहे का? हा सॉरी, हा पेपर 2 बद्दल सांगतोय बरं का. पेपर 2 बद्दल हे सांगणं पण सांगणं काय आहे, की ज्यावेळेला तुमच्याकडे हातात क्वेश्चन पेपर येईल त्यावेळेला तुमचं क्वेश्चन चूज झाले पाहिजे आणि ज्यावेळेला तुम्ही आता टेस्ट सिरीज ज्यावेळेला सोडवणार आहे त्यापासूनच ही स्ट्रॅटेजी वापरा, की मला हातात आलेलं मी काय करणार आहे, मी सर्व क्वेश्चन बघणार आहे. मला त्यातले कोणते क्वेश्चन चांगले येतात ते क्वेश्चन मी पहिल्यांदा सिलेक्ट करणार आहे. बाकी मग क्वेश्चनकडे लक्ष देणार नाही. हे झालं. आता याच्यामध्ये असं नाही सांगितलं, की तुम्ही कोणता पण प्रश्न म्हणजे आधी मागे सोडू शकतात. जर म्हणजे तसं जर असेल कोणता पण प्रश्न किंवा मग ह्या सेटमधून जर तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न सोडवायचे असेल तर काय करा, तुम्हाला जे क्वेश्चन चांगले येतात सोडवता, ते जे क्वेश्चन तुम्हाला चांगले सोडवता येतात ते पहिल्यांदा सॉल्व्ह करा आणि जास्त मार्काचे प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह करा आणि कमी मार्काचे प्रश्न नंतर सॉल्व्ह करा. ह्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ठेवा. जास्त मार्काचे पहिल्यांदा आणि त्यातल्या त्यात चांगले मला कोणते येतात. ज्यावेळेला तुम्ही चांगले 2-3 क्वेश्चन ज्यावेळेला सॉल्व्ह कराल ना, त्यावेळेला जो काही माइंड म्हणजे पेपर चेकर आहे ना, त्याला असं वाटतं की याचं ओके म्हणजे आपली क्वालिटी कळून जाते, की यांनी पेपरमध्ये काय लिहिलंय, कोणत्या डेप पर्यंत लिहिलंय. ह्या गोष्टीचं एक म्हणजे लक्षात असू द्या ह्या गोष्टी. हे फर्स्ट पेपरचं पण ह्या पद्धतीने तुम्ही बघून घ्या. त्यानंतर अजून दुसरं सांगणं काय राहील, म्हणजे किती लिहिला पाहिजे आता. आमच्या वेळेला म्हणजे आमच्याकडे कसं एपिसोडचं कसं होतं, एपिसोडचं 15 मार्काचे क्वेश्चन होते. 15 मार्काचे आम्हाला 6 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. 10 मार्काचे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते आणि 8 मार्काचे आम्हाला 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. तर आम्ही म्हणजे वैयक्तिक मी टाइम पण काढला होता, की मला किती मार्काच्या प्रश्नाला किती वेळ देणं गरजेचं होतं. कारण आपल्याकडे होते 180 मिनिटं असतात आपल्याकडे. कारण 3 तासाचा पेपर असतो. 180 मिनिटं. तर मग मी 15 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह करताना मी 14 मिनिट देत होतो. मग जे 15 मार्काचा क्वेश्चन एकदा चालू केला, की 14 मिनिटामध्ये मला जेवढं काही येईल तेवढं पटपट मी लिहित होतो. 10 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह करताना मी 9 मिनिट आणि 8 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह करताना 7 किंवा 6 मिनिट म्हणजे जसं काय असेल तसं देत होतो. हे मी म्हणजे ठरवलं होतं, की मला ह्या म्हणजे मार्कासाठी मला एवढा वेळ द्यायचा आहे. मग एवढ्या वेळेमध्ये मी किती मटेरियल वगैरे म्हणजे किती आपण लिहू शकत होतो. तर मी समजा 15 मार्कामध्ये हे जे काही आपले हे पेजेस आहे आता समजा सिंगल पेजेस आहे एका बाजूचे. तर मग पहिला 15 मार्काच्या याला एवढं म्हणजे इथपर्यंत वगैरे माझं कंटेंट पुरत होतं. कारण जो काही आपला 15 मार्काचा क्वेश्चन असतो तो लॉंग क्वेश्चन असतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये सब क्वेश्चन असतात. तर त्या क्वेश्चनची फोड करा. सब क्वेश्चन आता सांगितल्याप्रमाणे मायक्रो इरिगेशन, त्याचे टाइप्स, ड्रिप इरिगेशन, त्याचे ॲडव्हांटेजेस, त्याचे डिसॲडव्हांटेजेस असा जो काही लॉंग क्वेश्चन किंवा काय असेल तर त्याच्यामध्ये फोड करा. त्यानंतर 10 मार्कासाठी मग एवढं आणि इथपर्यंत वगैरे लिहिणं गरजेचं आहे आणि 8 मार्कासाठी एक आणि म्हणजे एवढं लिहिणं किंवा नाही लिहिलं तरी चालेल. पण जर तुमचं कंटेंट एकदम प्रॉपर असेल, तर तुम्ही म्हणजे जो काही लाँग क्वेश्चन असेल 15 मार्काचा आमच्यासाठी तुमच्यासाठी किती मार्काचा समजा 10 किंवा 20 मार्काचं वगैरे असेल तर तुमचं समजा जर कंटेंट इथंच संपलं, पण कंटेंट एकदम प्रॉपर आहे तुमचं, एकदम पॉइंट सगळे व्यवस्थित लिहिले, तर तरी पण चांगले मार्क मिळेल असं आहे. ह्या पद्धतीने पेपरचे वगैरे सॉल्व्हिंग वगैरे करा. एवढं मी म्हणजे सांगणं आहे आजच्यासाठी. बाकी म्हणजे काही प्रश्न वगैरे विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. शॉर्ट क्वेश्चन किती लिहायचे म्हणजे मला जनरली याच्याबद्दल माहिती नाही बरं का, म्हणजे स्ट्रक्चर बद्दल. पण आम्हाला 8 मार्काचा प्रश्न होता. 8 मार्काच्या प्रश्नासाठी हे 1 पेजेस आणि 2 म्हणजे 2 पेजेस मी लिहित होतो. जर 5 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्ही एवढे पेज लिहून इथपर्यंत लिहून तरी सफिशियंट आहे. वर्ड लिमिट नाहीये याच्यासाठी. आपल्याला आधी त्यांनी सांगितलं होतं, की तुमचं 150 मार्काचे 150 वर्डचं वगैरे असेल तर जो काही पेपर आपला येतो म्हणजे आयोगाचा पेपर असतो त्या पेपरमध्ये कधीच म्हणजे मेन्शन नाहीये, की तुम्हाला किती वर्डमध्ये ॲन्सर लिहायचं. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कंटेंट लिहू शकता. वर्ड लिमिट नाही दिलेलं.
रिव्हिजनचं प्लॅन रिव्हिजनचं म्हणजे जे काही क्वेश्चन आन्सर वगैरे काढले होते, तर मी डेली पाठ करत होतो. म्हणजे डेली 2 तास म्हणजे जे काही शेवटचे 3-4 महिने माझे सर्व नोट्स पूर्ण झाल्यानंतर मी दिवसातले 2-3 तास पाठांतरासाठी देत होतो आणि जेव्हा एकदा पूर्ण नोट झाल्या, तर दिवसभर फक्त रिवाईज करायचा. मला कोणता पॉइंट सुरुवातीला लिहायचा आहे आणि एक फ्रेम तयार करत होतो. म्हणजे आता तुम्हाला सांगायचं झालं तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना तुमच्या पुढे एक फ्रेम आला पाहिजे. लॉन्च डेट 2015 सेंट्रली स्पॉन्सर त्यानंतर किती 75-25 सेंट्रलचा आणि याचा असतो. बाकीच्या स्टेटला 90-10. त्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आपल्याला इरिगेटेड एरिया वाढवायचा आहे वगैरे. एक प्रत्येक पॉइंट बद्दल एक फ्रेम आली पाहिजे तुमच्या समोर. म्हणजे त्या पद्धतीने रिव्हिजन करा आणि रिव्हिजन जास्तीत जास्त करा. जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी काही आठवत नाही तोपर्यंत रिव्हिजन करत राहा. आता क्वेश्चन सिरियली लिहिले नाही तर पेपर चेकिंगवर तर मी याचं मी काही व्यवस्थित वाचलं. सिरियली मी काही लिहिलेलं नव्हतं. मी जास्त मार्काचे काही प्रश्न होते. म्हणजे स्ट्रक्चर असं होतं. पहिल्या क्वेश्चन मधून आम्हाला 7 पैकी 5 लिहायचे होते. त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, त्यानंतर 5वा प्रश्न, 5व्या प्रश्नामधून पण 7 पैकी 5 लिहायचे होते. 6वा, 7वा, 8वा आणि हे हे जे काही होते याच्यामध्ये 15, 15 आणि 10 होते असे हे. तर मग मी काय केलं होतं सुरुवातीला 2 नंबरचा प्रश्न मी सुरुवातीला लिहिला होता. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न लिहिला होता. त्यानंतर 8-7 नंबरचा मला जे सोपे प्रश्न होते आणि जास्त मार्काचे होते 15-15, 10 मार्काचे मी सुरुवातीला लिहिले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 आणि शेवटी प्रश्न क्रमांक 5 याच्यातले 5-5 प्रश्न मी शेवटी याचे लिहिले होते. कारण हे 8-8 मार्काला होते. जास्त मार्काचे प्रश्न मी सुरुवातीला सॉल्व्ह करून घेतले होते. त्यानंतर कमी मार्काचे प्रश्न होते ते नंतर सॉल्व्ह केले होते. आता रिव्हिजन करताना ठीक आहे म्हणजे तुम्ही इंग्लिशचा तुमचा पाठ पाहिजेच आहे. पण इंग्लिशमध्ये जे काही महत्त्वाच्या वगैरे गोष्टी असेल, समजा एखादं टेम्परेचर वगैरे असेल किंवा एखादं प्रेशर वगैरे आता ड्रिप बाबतीत प्रेशर वगैरे दिला असेल किंवा मग आता एखाद्या योजनेबद्दल जर महत्त्वाचा डाटा दिला असेल, तर तो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे फक्त कीवर्ड नाही द्यायचे, तर त्याच्यामध्ये अजून इंट्रोड्यूस म्हणजे चांगल्या पद्धतीने इंट्रोड्यूस करणं पण दिलं पाहिजे. म्हणजे शॉर्टकट पेपर आपला शॉर्टमध्ये वाटला नाही पाहिजे. फुल पेपर आपण जसं सेमिस्टरला जसे पेपर सॉल्व्ह करतो, जसे पेपर सेमिस्टरला आपण लिहितो म्हणजे त्या पद्धतीने लिहा. पेन जो काही मी वैयक्तिक वापरला होता तो आपला नटराज जेलचा पेन वापरला होता. नटराज जेल पेन वापरला होता. एक 6 रुपयाचा पेन आहे. तो वापरला होता कारण मला त्यांनी सोपं जात होतं आणि पेन हलका होता. जो काही तुम्ही पेन वगैरे म्हणजे चांगला पेन वगैरे वापरत असेल किंवा ज्या पेनने तुमचं अक्षर वगैरे चांगलं येत असेल, तो पेन तुम्ही वापरू शकता. मी नटराज जेल 6 रुपयाचा त्याचं शाई चांगली होती आणि माझा हलका होता. त्यामुळे तो पेन वापरला होता. पेन वेगळा नाही यूज करायचा. जो पेन तुम्ही पहिल्या पेज म्हणजे पहिला प्रश्न कारण तुमच्याकडे वेळ फक्त 3 तास आहे म्हणजे 180 मिनिटं आहे. तुम्हाला पेन चेंज करायला वाव नाही. तुम्ही जो पहिल्यांदा जो पेन यूज करणार आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला पेन वापरायचा आहे. त्यामध्ये तुमची डायग्राम असू द्या, फ्लो चार्ट असू द्या, तुमचा जो पेन आहे त्या पेननीच काढायचा आहे. दुसरा पेन वापरायला त्याचा चान्सच नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. त्याच्यामुळे एकाच पेननीच डायग्रामची सवय लावा आणि पेननीच फ्लो चार्ट काढायची सवय लावा. टेस्ट वगैरे आहे, टेस्ट पेपर आहे. मी ब्लँक पेजेसवर केलाय तो. 10, 15, 20 मार्क्ससाठी किती पेजेस लिहिला पाहिजे? कंटेंट विचारत घेऊन. 10, 15 आणि 20. आता जो काही 20 मार्काचा जो काही क्वेश्चन असणार आहे, तो लाँग क्वेश्चन असणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे सब क्वेश्चन असणार आहे. सब क्वेश्चन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हेच सांगतो तुम्हाला मायक्रो इरिगेशनचं. मायक्रो इरिगेशन त्याचे टाइप्स, त्याच्यामध्ये म्हणजे डीप इरिगेशन किंवा त्याचे ऍडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस. मग त्यामुळे जे काही आहे त्याच्यामुळे आपले आपोआप जसं आपण सब क्वेश्चन जर केले म्हणजे प्रत्येक पॉईंट तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ए, बी, सी, डी तर मग 20 मार्कासाठी आपले बरोबर 3 पेजेस भरतात तसे सब क्वेश्चन करून आणि नोट्स तयार करताना असं विचार करा की आपल्या लॉंग क्वेश्चनसाठी कोणता पॉईंट वगैरे विचारू शकतात नाही का म्हणजे 20 मार्कासाठी कोणता पॉईंट आयोग विचारू शकतं किंवा काय त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे आहे किंवा तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये लॉंग क्वेश्चन आपल्याला कोणते विचारतात शॉर्टसाठी कोणते विचारतात त्यानंतर 10 मार्कासाठी कोणते त्यानुसार कंटेंट करा 20 मार्कासाठी जनरली म्हणजे एक पेज त्यानंतर पुढचं आणि हे तिसरं म्हणजे 3 सिंगल पेजेस लिहिता आले पाहिजे
15 मार्कासाठी 2.5 पेजेस आणि 10 मार्कासाठी हे 2 लिहा. पण हे 2 लिहिले तरी चालतंय. आणि जास्त पेजेस नाही भरले पण तुमचं कंटेंट एकदम प्रॉपर आहे. तुम्ही जे काही लिहिलंय ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस किंवा डिफिनेशन वगैरे लिहिलंय एकदम बरोबर आहे. पण तुमचे पेज जास्त नाही भरले तर तसं पण म्हणजे आहे, तुम्ही म्हणजे चांगलं लिहिलंय तर मार्क भेटणार आहे. म्हणजे नुसतं पेजेस भरवायच्या मागं पण नका लागू. तुमचा कंटेंट 2 पेजेस मध्येच भरला आणि चांगला लिहिला तर तुम्हाला 15 पैकी चांगले मार्क देणार आहे किंवा 20 पैकी तुम्हाला चांगले मार्क देणार आहे. त्या हिशोबाने लिहा. हो, सर्व क्वेश्चन अटेम्प्ट झाले होते. कारण तुम्हाला हे 3 पद्धतीने सांगितलं होतं. कंटेंट, त्यानंतर स्पीड आणि त्यानंतर हँडरायटिंग किंवा प्रेझेंटेशन. कंटेंट माझा एकदम ओके होता सेकंड पेपरचा. कोणताही टॉपिक मला विचारला तर मला तो येत होता किंवा मी स्वतःला जरी विचारलं मला ह्या टॉपिक बद्दल काय लिहायचं तर मला येत होतं. कारण 8 महिने वेळ होता. सर्व सोडून हे करत होतो. म्हणजे येणार ते काही सर्व सेवा होत्या, राज्यसेवा मेन्स वगैरे सगळं सोडून ह्या गोष्टी करत होतो. तेव्हा पूर्ण वेळ दिला होता. त्याच्यामुळे मला कंटेंटवर होल्ड आला होता. कंटेंट आल्यामुळे मला स्पीड चांगला भेटत होता आणि स्पीडमुळे हँडरायटिंग एक चांगली होती. त्याच्यामुळे माझं दोन्ही पेपर कव्हर झाले होते पूर्ण मार्काचे. 3 पेजेस बॅक टू बॅक की वन साइड? हां, म्हणजे आपलं ते हे पहिलं त्याच्या मागचं आणि हे असं. कन्क्लुजन म्हणजे फक्त काय लिहायचंय तुम्हाला, की आपण म्हणजे फिनिश द्यायचं आपल्याला, की आपल्या उत्तराला परिपूर्णता आणायची. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकतात, ओव्हरऑल किंवा ओव्हरऑल लिहू शकतात किंवा देअरफॉर किंवा हिन्स ह्या टाइपमध्ये पण लिहू शकतात. आणि किंवा एखादा क्वेश्चन आहे, आता समजा आम्हाला पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी बद्दल विचारला होता. पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी मी एकाच क्वेश्चन बाबतीत लिहिलता, बाकीच्यांबद्दल ह्या टाइपमध्ये लिहिलता. पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी मी कंक्लुजन मध्ये 2 आपल्या स्कीमा चालू आहे, किसान संपदा योजना आणि मेगा फूड पार्क याबद्दल थोडंसं लिहिलं होतं, की किसान संपदा योजना लॉन्च केली आहे आणि त्याच्यामुळे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीला आपल्याला म्हणजे भारत सरकार त्याच्याकडे लक्ष देत आहे आणि मेगा फूड पार्क याबद्दल ह्या एका क्वेश्चन बद्दलच कंक्लुजन मध्ये तसं लिहिलं. पण बाकीचे पेपर म्हणजे बाकीचे क्वेश्चन मी ह्या टाइप मध्ये लिहिले होते. ओव्हरऑल मायक्रो दीज आर द टाइप्स ऑफ मायक्रो इरिगेशन अँड वी आर बेनिफिटेड इन म्हणजे लिमिटेड वॉटर मध्ये आपल्याला शेतकऱ्यांना फायदा होतो ह्या टाइप मध्ये प्रत्येकाचं. आणि आत्ताच करून ठेवा, म्हणजे जे काही टॉपिक वगैरे आहेत तुमच्या नोट्स काढल्या किंवा तुमच्याकडे ज्या नोट्स राहुरी ॲग्रीनी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या त्याच्यामध्ये आताच ते खाली लिहून ठेवा. म्हणजे कोणत्या चॅट जीपीटीचा वापर करा किंवा कोणत्या पण याचा वापर करून ते कंक्लुजन लिहून ठेवा. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला ते आठवून किंवा सोपं जाईल. एक्झामच्या दिवशी प्रेशर हँडलिंग आणि त्यानंतर एक्झामची ज्या दिवशीची स्ट्रॅटेजी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जसा पेपर येतो तसं आपल्याला टेन्शन घेत असतो. कारण टेन्शन याच्यासाठी येत असतं की आपण पूर्ण अभ्यास केलेला असतो. काही गोष्टी आपल्याला आठवतात, काही गोष्टी आठवत नाही. तर त्याच्याबद्दल असं सांगाल की स्वतःवर कॉन्फिडंट ठेवा. तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या एवढ्या ह्या दिवसांमध्ये मेनचा जो 4-5 महिन्याचा जो काही पिरियड असतो एकदम जीवाचं म्हणजे दिवसाचे रात्र दिवस केलं त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. जास्त टेन्शन घेऊ नका. उलट टेन्शन घेतल्यामुळे आपला परफॉर्मन्स अजून कमी होतो. वाटलंच तर शेवटचे 1-2 दिवस रिलॅक्स राहा. वाटलंच तर काहीच नाही वाचता आलं तरी चालेल, पण रिलॅक्स राहा. जेवढं तुम्ही रिलॅक्स आणि काम आणि शांत राहाल, तेवढा तुमचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे. मी पेपरच्या 1-2 आठवडे आजारी होतो, तरी पण मी पेपरच्या काळामध्ये एकदम शांत होतो. जेवढ्या शांततेने तुम्हाला म्हणजे प्रेशर हँडल करता येईल, तसं प्रेशर हँडल करा. पेपरची स्ट्रॅटेजी आदल्या दिवशी म्हणजे पेपर 18 तारखेला आहे, तर 18 तारखेची सकाळ किंवा त्याच्या आधी 17 आणि 16ला पेपर सेकंडचा एक अभ्यास करून घ्या. त्यानंतर एकूण 18 तारखेच्या आदल्या दिवशी 17 तारखेला पेपर फर्स्ट तुम्ही पहिल्यांदा देणार आहे. म्हणजे फर्स्ट तुम्ही गेला पहिल्यांदा पेपर फर्स्ट लिहिणार आहे. पहिला फर्स्टचा परफॉर्मन्स चांगला असेल तर सेकंड पेपरला कॉन्फिडन्स येतो. त्याच्यामुळे पहिला पेपर व्यवस्थित लिहायचा. त्यानंतर मधल्या टाइममध्ये ठराविक क्वेश्चनच जे की तुम्हाला एकदम हॉट क्वेश्चन वाटतात त्याची रिव्हिजन करा मधल्या वेळेमध्ये आणि हे करा. आणि हात वगैरे दुखणं वगैरे असं काही होत नाही. ते युपीएससीच्या मुलांना, कारण त्यांना रेग्युलर 3-4 दिवस पेपर द्यावा लागतात आणि त्यांचं रिटन पण म्हणजे रायटिंग जास्त लिहावं लागतं. त्यामुळे त्यांचा हात दुखतो. आपल्या हाताचं वगैरे काही दुखणं वगैरे तसं काही होत नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेन हातात राहू द्या. पण जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवणं किंवा जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करणं. जोपर्यंत तुमचा कंटेंट होल्ड येत नाही तोपर्यंत करू नका. कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्ड न लिहिता फक्त मी तुम्हाला सांगितलं की आता समजा इथं तुमचा प्रश्न तुमचं संपलंय, तर मग इथं एक असे आधी जे काही एवढं म्हणजे मार्जिन सोडून
ओव्हरऑल किंवा हे ह्या पद्धतीने लिहा, म्हणजे तुमच्या पद्धतीने लिहा, पण असं सेपरेट शब्द नका टाकू कंक्लुजनचा किंवा वे फॉरवर्डचा वगैरे शब्द त्याच्यामध्ये टाकू नका. किंवा मग जर कुणी जर सांगत असेल, म्हणजे ही माझी स्ट्रॅटेजी बरं का, ही मी स्ट्रॅटेजी मी वापरली. या स्ट्रॅटेजीने तुम्हाला फायदा होईल की नाही होणार हे मी काही सांगता येणार नाही. पण तुम्ही इतरांशी पण काही गोष्टी म्हणजे डिस्कस करा. तुमचे यूपीएससीचे मित्र वगैरे असेल, त्यांनी कशा प्रकारे पेपर लिहितात किंवा काय लिहितात, त्यांच्याशी डिस्कस करा. ही माझी स्ट्रॅटेजी होती, मी तुम्हाला सांगितली. त्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे एक्स्ट्रा ऍड करायचंय किंवा काय करायचं ते पद्धतीने तुम्ही करू शकता. हो, करू शकता तुम्ही, म्हणजे कमिटीचं रिकमेंडेशन किंवा सजेशन वगैरे करू शकता. पण म्हणजे मला असं सांगणं, ठीक आहे, तुम्ही आता जे काही रिकमेंडेशन वगैरे कराल त्यासाठी कन्क्लुजनसाठी जर वेगळा वेळ देत असाल, पण तुमचं कंटेंटवरच होल्ड येत नसेल, तर मग त्या गोष्टी करणं पण एवढं हे म्हणजे संयुक्तिक नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमची कंटेंट, तुमचा सिलेबस एकदा प्रॉपर झाला, त्यानंतर इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनवर विचार करा. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचा सिलेबसवर होल्ड येणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर ह्या गोष्टी करा. चॅट जीपीटीचा केला होता, पण चॅट जीपीटीवर असा डाटा क्रॉस व्हेरिफाय करत होतो मी. आपल्या सेमिस्टरच्या म्हणजे फूड टेक्नॉलॉजी सेमिस्टरच्या नोट्समधून क्रॉस व्हेरिफाय करत होतो. त्यानंतरच त्याच्यावर विश्वास ठेवत होतो. पूर्ण चॅट जीपीटी वापरली नव्हती. चॅट जीपीटीचा एकदम ईझी लँग्वेजमध्ये असतात. त्याच्यावर ट्रस्ट ठेवणं एवढं म्हणजे ईझी नाही त्याच्यावर ट्रस्ट ठेवणं. ठीक ठीक आहे. बऱ्यापैकी म्हणजे तुमचे काही डाउट्स वगैरे क्लिअर झालेले आहे. तर त्याबद्दल आणि जे काही जे काही मार्गदर्शनासाठी मला सरांनी बोलावलं आणि जो काही सत्कार केला त्याबद्दल राऊरी अकॅडमीची आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक मान्य संदीप भोसारी सर यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि थांबतो.